नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माहिती आहे मला लेक्चरची सुरुवात थोडीशी वेगळी होती, अनयुज्युअल स्टार्ट आहे. बट आपला जो प्रवास चालू होता त्याचा शेवट काल रात्री 8-8:30 वाजता झाला. तुमच्या सगळ्यांसोबत प्रवास करताना खूप मजा आली. ज्यांना माहित नाहीये नाही काय चालू आहे अशांनी विजन गव्हर्नमेंट जॉबवरती जाऊन स्टोरीज एकदा चेक करा, म्हणजे थोडीफार आयडिया येऊन जाईल. आणि एक छोटीशी अपडेट होती, ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा 2021च्या बॅचला ऍडमिशन घ्यायचे विजन स्टडीवरती, अशांसाठी ऍडमिशन घेण्याची संधी ही 15 डिसेंबर पर्यंत असणार आहे. बऱ्याचशा जणांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की डेट थोडी एक्सटेंड करा. तर 10 डिसेंबरला ऍडमिशन क्लोज होणार होते, आता 15 डिसेंबरला रात्री 11 वाजता क्लोज होतील. ठीक आहे, तर तो मुद्दा आपण नंतर नेहमी बोलत जाऊ. मात्र प्रवास जो होता आपला तो खूप इंटरेस्टिंग होता. तुम्ही सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मंडळ अगदी मनापासून आभारी आहे. इथून पुढे सुद्धा आपण अशा स्टोरीज मध्ये भेटत जाऊ. आणि आजचं लेक्चर पण तेवढं लक्ष देऊन बघा. लेक्चर खूप इंटरेस्टिंग आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळेल. ठीक आहे. आणि बऱ्याचशा जणांच्या स्टोरीज मधले जे क्वेश्चन्स होते तर ते राहून गेले, मी त्याचे आन्सर नाही दिले. पण ठीक आहे, मी ते सगळे क्वेश्चन्स लिहून काढले. तर इथून पुढे आपल्या व्हिडिओजमध्ये वगैरे मी त्याचे आन्सर देत जाईल. तुम्ही बघत राहा. लेक्चर इन्फॉर्मेटिव्ह असतात तर सगळे एन्जॉय करत राहा. अभ्यास करताना ते जास्त महत्वाचं आहे की किती एन्जॉय करत तुम्ही लक्षात ठेवताय. कारण पिक्चर वगैरे कसे लक्षात राहतात, मूवीज आपण बघितले की लक्षात राहून जातात, कारण आपण त्याला एन्जॉय करतो. तर अभ्यासाची प्रोसेस सुद्धा एन्जॉय करा. तुम्ही स्वतःला जेवढं वीक समजता तेवढं तुम्ही अजिबात नसता, आणि तुम्ही जेवढं स्ट्रॉंग समजता त्याच्यापेक्षा तुम्ही स्ट्रॉंग असता. तर तोच मेसेज हा देतोय. तर लेक्चर सुद्धा व्यवस्थितपणे बघा. आपण इथून पुढे सुद्धा भेटत जाऊ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 9 डिसेंबरच्या एका नवीन डेली क्विज सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आजच्या लेक्चरला लगेच सुरुवात करूयात. पहिला क्वेश्चन आहे, कोणाला टाइम मासिकाने त्याचा पहिला किड ऑफ द इयर सन्मान बहाल केला? टाइम मासिकाकडून असे बरेचसे पुरस्कार किंवा बरेचशी अशी लिस्ट जाहीर केली जाते, पर्सन ऑफ द इयर वगैरे. तर तसंच पहिल्यांदाच त्यांनी किड ऑफ द इयर या कॅटेगरीमध्ये एक पुरस्कार किंवा एक सन्मान बहाल केला आहे. तर तो गीतांजली राव यांना बहाल करण्यात आला आहे. गीतांजली राव या टाइम्स मासिकाच्या किड ऑफ द इयर ठरलेल्या आहेत. आता गीतांजली राव ह्या नेमक्या कोण? तर भारतीय वंशाच्या आहेत त्या, भारतीय अमेरिका वंशाच्या गीतांजली राव या 15 वर्षाच्या एक छोट्याशा संशोधक आहेत. आणि त्यांनी दूषित पेयजल, गांजाचं व्यसन, त्याचबरोबर जे सायबर घोटाळे होतात, सायबर क्राईम जे छोटे छोटे होतात, तर यांवरती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय सुचवलेत, उपाय शोधून काढलेत. आणि म्हणून त्यांची निवड 5000 नॉमिनेशन्समधून करण्यात आली. 5000 उमेदवारांना टाइम्सनी शॉर्टलिस्ट केलं होतं आणि त्यामधून गीतांजली राव यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, 2 विधानं दिलीत. अ आहे, 5 डिसेंबरला जगभरात जागतिक मृदा दिन साजरा करतात. आणि ब, 2020 साली स्टॉप सॉइल इरोजन सेव्ह अवर फ्युचर या विषयाखाली हा दिवस साजरा करण्यात आला. तर आपल्याला इथं शॉर्टमध्ये थीम दिलेली आहे, स्टॉप सॉइल इरोजन सेव्ह आवर फ्युचर. तर अ आणि ब पैकी फक्त अ विधान योग्य आहे. जागतिक मृदा दिन हा 5 डिसेंबरला साजरा केला जातो, योग्य आहे. मात्र 2020ची थीम इथं वेगळी दिली आहे. 2020ची थीम होती कीप सॉइल अलाइव्ह, प्रोटेक्ट सॉइल बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, तर कीप सॉइल अलाइव्ह, प्रोटेक्ट सॉइल बायोडायव्हर्सिटी ही 2020 सालाची थीम होती. आणि जी इथं थीम दिलेली आहे स्टॉप सॉइल इरोजन सेव्ह आवर फ्युचर, तर ही 2019ची थीम आहे, मागच्या वर्षीची ही थीम होती. तर एवढं तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, कारण एक्झाममध्ये आपल्याला असंच थोडं कन्फ्यूज करून क्वेश्चन देतील. ठीक आहे. आणि हवामानामध्ये होणारे बदल, दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास या दृष्टिकोनातून अन्न सुरक्षा, कृषी आणि त्यासाठी मृदेचं महत्त्व, तर या संदर्भात सगळी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 2014 सालापासून हा दिवस साजरा केला जातोय. इवन 2015 हे वर्ष युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीकडून आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं होतं. म्हणजे इंटरनॅशनल सॉइल इयर म्हणून 2015 हे वर्ष घोषित केलं होतं युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीकडून. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही ह्या दिवसाचं महत्त्व लक्षात घ्या. आता युनायटेड नेशन्सचा विषय निघाला आहे ना, तर थोडंसं युनायटेड नेशन्सबद्दल पण जाणून घ्या की याचं मुख्यालय हे मॅनहॅटनला आहे. मॅनहॅटन कुठं आहे तर न्यूयॉर्कमधला एक एरिया, न्यूयॉर्क शहरातला, अमेरिकेमध्ये येईल.
24 ऑक्टोबर 1945ला युनायटेड नेशन्सचा एक आंतरराष्ट्रीय संघटना फॉर्म करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही परिस्थिती आहे. पुन्हा जगामध्ये अशा काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, क्लॅशेस होऊ नयेत, जगामध्ये शांतता सुव्यवस्था राखावी यासाठी युनायटेड नेशन्सची स्थापना करण्यात आली. युनायटेड नेशन्समध्ये बऱ्याचशा सब ऑर्गनायझेशन पण असतात. मुख्यतः एवढं लक्षात घ्या की युनायटेड नेशन्सची सिक्युरिटी काउन्सिल जी आहे ना ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये 5 कायमस्वरूपी सदस्य आहेत. म्हणजे भारताची जी लढाई चालू आहे बऱ्याचशा वर्षांपासून ती याच युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जाण्यासाठी सुरू आहे. युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका तर या सगळ्या 5 स्थायी सदस्य देशांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त इतरसुद्धा सदस्य आहेत. युनायटेड नेशन्सचे असे 6 प्रमुख स्तंभ आहेत. खरं तर 5च आहेत. 1994 सालापासून युनायटेड नेशन्सचा ट्रस्टशिप काउन्सिल जी होती त्याला UNTC असं म्हटलं जायचं. तर 1994 सालापासून ती निष्क्रिय करण्यात आली आहे. म्हणजे सध्या युनायटेड नेशन्सचे 5 प्रमुख स्तंभ आहेत. पहिला म्हणजे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, त्याला आपण UNGA असं म्हणतो. त्यानंतर युनायटेड नेशन्सची सुरक्षा परिषद, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल. त्यानंतर युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, त्याला ECO SCO असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर युनायटेड नेशन्सचं सचिवालय आहे. युनायटेड नेशन्सचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा समावेश होतो, म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ज्याचं हेड ऑफिस नेदरलँडमध्ये आहे, द हेगमध्ये. आणि असंच युनायटेड नेशन्सच्या काही प्रमुख संस्थासुद्धा आहेत, जसं की वर्ल्ड बँकचा जो ग्रुप आहे, जागतिक बँक समूह, तर हा सुद्धा युनायटेड नेशन्सचाच एक भाग आहे. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड फूड प्रोग्रामसुद्धा युनायटेड नेशन्सच्या अंतर्गत येईल, त्याचंच एक संस्था म्हणून काम करते. त्यानंतर युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याचं हेड ऑफिस पॅरिस या ठिकाणी आहे. त्यानंतर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड किंवा चिल्ड्रन्स फंड म्हणून ओळखलं जातं, युनिसेफ, ज्याचं हेड ऑफिस अगेन न्यूयॉर्कमध्ये आहे. तर अशा बऱ्याचशा संस्था ह्या युनायटेड नेशन्सच्याच अंतर्गत काम करतात. तर एवढी माहिती युनायटेड नेशन्सबद्दल तुम्हाला असायला पाहिजे, कारण बऱ्याचशा वेळेस युनायटेड नेशन्सवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू. 2 विधानं दिलीत, अ आणि ब. अ आहे RE-इन्व्हेस्ट, त्याला री-इन्व्हेस्ट म्हणू शकता. री-इन्व्हेस्ट 2020 या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या अपारंपरिक आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केले होते. आणि ब शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन ही री-इन्व्हेस्ट 2020 ही संकल्पना होती. तर यापैकी दोन्ही विधानं योग्य आहेत, त्यामुळे जे आपलं आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. थीमसुद्धा योग्य दिली आहे आणि भारत सरकारच्या अपारंपरिक आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने री-इन्व्हेस्ट 2020चं आयोजन केलं होतं. ठीक आहे, याबद्दल ऑलरेडी आपण मागच्या डेली क्विजमध्ये एक क्वेश्चन बघितला होता. थोडीशी एक्स्ट्रा माहिती आपण जाणून घेऊ. अक्षय ऊर्जा म्हणजे नेमकी कशी असते, तर न संपणाऱ्या आणि पुन्हा वापर करता येणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांना आपण अक्षय ऊर्जा स्रोत असं म्हणतो. अक्षय म्हणजे काय, की ज्याचा क्षय होत नाही असा. भारतामध्ये अक्षय ऊर्जेचा सध्या जेवढं काही कॅपॅसिटी आहे तर ती जवळपास 136 गिगावॅट एवढी आपल्या देशाची ऊर्जा क्षमता आहे. आणि आपल्या देशामध्ये जेवढा काही ऊर्जेचा वापर केला जातो त्यापैकी 36% वापर हा अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून केला जातो. आणि अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो. रिन्युएबल एनर्जी सोर्स आपण त्याला म्हणू शकतो. तर रिन्युएबल एनर्जीच्या क्षमतेमध्ये भारताचा 4था क्रमांक आहे, वापरामध्ये भारताचा 5वा क्रमांक आहे. आपली क्षमता जगात 4थ्या क्रमांकाचा देश असलेली आहे. चीन पहिल्या क्रमांकावरती, अमेरिका दुसरा, 3ऱ्या क्रमांकाला ब्राझील आणि 4थ्या क्रमांकाला आहे भारत. आणि या ऊर्जेच्या वापरामध्ये आपला 5वा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, जर्मनी, ब्राझील आणि त्याच्यानंतर भारत. ठीक आहे, तर थोडं ना हे पर्यावरणासंदर्भात आहे. आपल्याला अगदी कोर सब्जेक्टमध्ये, कोर पर्यावरणामध्ये यावरती क्वेश्चन बनतात, तर म्हणून हा डेटा लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा वेळेस आयोगाने या रिन्युएबल एनर्जी सोर्सवरती क्वेश्चन्स विचारले, तर थोडं हे लक्षात घ्या. ठीक आहे, भारत सरकारने 2022पर्यंत रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामध्ये 175 गिगावॅट्स आणि 2030मध्ये 450 गिगावॅट ऊर्जा निर्माण करू असं ध्येय ठेवलेलं आहे. ठीक आहे, 2022पर्यंत किती, तर 175 गिगावॅट आणि 2030पर्यंत 450 गिगावॅट. ठीक आहे, आता हे जे री-इन्व्हेस्ट जी परिषद झाली ना, तर भारतामध्ये 2020मध्ये झाली. यापूर्वी या परिषदेचं आयोजन 2 वेळेस झालेलं आहे, 2015मध्ये एकदा, 2018मध्ये एकदा. म्हणजे ही जी परिषद होती तर ही 3री परिषद ठरलेली आहे. या परिषदेमध्ये भारताने असं व्यवस्थितपणे स्पष्ट केलं आहे
की अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही जी आपली बेटं असतील ही पूर्णपणे हरित बेटे करण्याचं उद्दिष्ट भारताचं आहे आणि ते आपण या परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. ठीक आहे. तर कुठली कुठली बेटं, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपची बेटं ही आपली हरित बेटं असतील असं उद्दिष्ट भारताने अगदी व्यवस्थितपणे स्पष्ट केलं आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन बनतील. पुढचा क्वेश्चन आहे, अ आणि ब दोन विधानं दिलीत. अ आहे, न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले भारतीय वंशाचे डॉक्टर गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृतमध्ये शपथ घेतली. आणि ब, हॅमिल्टन वेस्टमधून लेबर पार्टीकडून गौरव शर्मांनी निवडणूक लढवली होती. तर हा तर मुद्दा तुम्हाला ऑलरेडी माहिती झाला असणार आहे की गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेमध्ये संस्कृतमधून शपथ घेतली. मूळचे तर भारतीय आहेतच ते, फक्त ब विधान थोडं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो की हॅमिल्टन वेस्टमधून लेबर पार्टीकडून गौरव शर्माने निवडणूक लढवली होती का. तर या विधानामध्ये मे बी जर कन्फ्यूज झालं तर तुमचा क्वेश्चनच चुकणार आहे. तर इथं हॅमिल्टन वेस्टमधूनच ते लढलेत आणि कोणत्या पक्षाकडून, तर लेबर पार्टीकडून. तर अ आणि ब दोन्ही विधानं योग्य आहेत. थोडंसं आपण यांच्याबद्दल जाणून घेऊ. गौरव शर्मा हे 33 वर्षाचेच खासदार आता बनलेले आहेत, फक्त वयवर्ष 33 आहे त्यांचं. आणि पदाची शपथ घेताना तिथलची जी लोकल भाषा आहे म्हणजे मावरी ही तिथलची मुख्य लँग्वेज आहे, तर पहिल्यांदा मावरीमध्ये शपथ घेतली आणि त्यानंतर संस्कृतमध्ये शपथ घेतली. ठीक आहे. तर मावरीमध्ये सुद्धा त्यांनी शपथ घेतली आणि संस्कृतमध्ये सुद्धा. तर हे दोन्ही भाषांची नावं लक्षात असायला पाहिजेत. मूळचे ते हिमाचल प्रदेश राज्यामध्ये हमीरपूर या जिल्ह्यामधून येतात. गौरव शर्मा एक डॉक्टर आहेत, ते ऑलरेडी प्रॅक्टिससुद्धा करतात, हॅमिल्टनमध्ये ते प्रॅक्टिससुद्धा करतात. आणि त्यांनी कुणाला हरवलं हा मुद्दासुद्धा आपल्याला तितकाच महत्त्वाचा आहे. गौरव शर्मांनी नॅशनल पार्टीच्या मॅकिंडो यांचा पराभव केला आहे 4386 मतांनी. ठीक आहे. तर कुणाचा पराभव केला, मॅकिल्डो, आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत, तर नॅशनल पार्टीचे आहेत. ठीक आहे. आणि सध्या ते मेडिसिन आणि सर्जरी या क्षेत्रामध्ये म्हणजे ऑलरेडी ते डॉक्टर असल्यामुळे प्रॅक्टिससुद्धा करत आहेत. अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवीसुद्धा मिळवली आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन गौरव शर्मा यांच्याबद्दल लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, अ आणि ब दोन विधानं दिलीत. अ आहे, भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पितामह फकीरचंद कोहली यांचं नुकतंच निधन झालं. आणि ब, ते इन्फोसिसचे संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते. तर विधान थोडंसं फक्त चुकलेलं आहे, ब विधान थोडंसं चुकलं आहे. तर ते इन्फोसिसचे नाही तर TCSचे, टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेसचे संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते, पहिले CEO होते. आणि भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधले पितामह म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणजे जे सध्या भारतामध्ये IT सेक्टर आपल्याला बघायला मिळतं आहे, माहिती तंत्रज्ञानाचे जनक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. आणि इवन त्यांना 2002मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते TCSमध्ये पदावरती होते. 1970मध्ये TCSचे ते पहिल्यांदा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि TCSचे फाउंडर मेंबर्सवर ठरले. आणि वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर भारताच्या माहिती तंत्रज्ञानाचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं असं जर सोपा क्वेश्चन आला तर फकीरचंद कोहली हे नाव तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि फकीरचंद कोहली हे TCSचे संस्थापक आहेत आणि ते पहिले CEO सुद्धा आहेत. ओके. पुढचा क्वेश्चन आहे, लोकसभेच्या उपाध्यक्षांबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. तर लोकसभेच्या उपाध्यक्षांबद्दलची काही विधानं दिलीत, अध्यक्षांबद्दलची नाही आहेत, उपाध्यक्षांबद्दलची आहेत. अ विधान आहे, यांच्या निवडणुकीचा दिनांक राष्ट्रपती ठरवतात. ब, हे पद अध्यक्षांना अधीनस्थ म्हणजेच सबऑर्डिनेट नसून लोकसभेलाच जबाबदार आहे. क, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो. आणि ड, यांना अध्यक्षपदाची कार्य म्हणजे फंक्शन्स करताना निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोट देण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर यापैकी योग्य अयोग्य विधानं आपल्याला माहिती असायला पाहिजेत. तर ब, क आणि ड ही तीनही विधानं योग्य आहेत. फक्त अ विधान चुकीचं आहे. त्यांच्या निवडणुकीचा दिनांक हा राष्ट्रपतींकडून नाही तर लोकसभेच्या अध्यक्षांकडून ठरवला जातो. ठीक आहे. तर उपाध्यक्षांच्या निवडणुकीचा दिनांक कोण ठरवतं, तर लोकसभेचे अध्यक्ष हा दिनांक ठरवतात. आणि एक फॅक्ट ही पण तुम्हाला माहिती पाहिजे
की जसं राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, CGA ह्या सगळ्यांच्या पदाचा भार स्वीकारताना त्यांना शपथ घ्यावी लागते. मात्र इथं लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तर यांना कुठलीही शपथ घ्यावी लागत नाही. ठीक आहे, तर पद ग्रहण करताना अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष तर या दोघांना सुद्धा शपथ घ्यावी लागत नाही. हा मुद्दा थोडासा डिटेलमध्ये जाऊन विचारला जाऊ शकतो एक्झाममध्ये, तर म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त बाकीच्या फॅक्ट्स तर अशा आहेत की उपाध्यक्ष हे जे पद असतं तर ते लोकसभेच्या अध्यक्षाला सबऑर्डिनेट नसून लोकसभेला असतं. लोकसभेला ते जबाबदार असतात. अध्यक्ष ज्यावेळेस अनुपस्थित असतील तर त्यावेळेस उपाध्यक्ष हे संयुक्त बैठकांच्या अध्यक्षस्थानी असू शकतात आणि त्यांचा जो काही फंक्शन्स जे आहेत त्यांचं जे उपाध्यक्षांचं जे कार्य आहे तर निर्णायक मत देण्याचा अधिकार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. म्हणजे कास्टिंग वोट ज्यावेळेस देण्याची वेळ येईल तर त्यांना हा वोट करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, तर फक्त अविधान इथं चुकीचं दिलं होतं, बाकीची विधान आपली योग्य आहेत. पुढचा क्वेश्चन आहे की राज्य निवडणूक आयोगाला आवश्यक निधी भारताच्या संचित निधीतून मिळतो आणि राज्य निवडणूक आयुक्ताला पदच्युत करण्याचा राज्यपालांचा अधिकार राष्ट्रपतींना समर्पित आहे. तर यापैकी अगेन योग्य अयोग्य विधानं निवडायचीत. तर मित्रांनो इथं दोन्ही विधानं चुकीची दिलीत, अयोग्य दिलेली आहेत. ती कशी काय, तर राज्य निवडणूक आयोगाला जो काही आवश्यक निधी असतो, जो काही पैसा लागणार आहे तर भारताच्या संचित निधीमधून दिला जातो का, तर नाही. तो राज्य निवडणूक आयोग आहे ना तर सगळा त्याचा जो काही वित्त पुरवठा असणार आहे, जो काही त्यांना निधी लागणार आहे तर तो पुरवण्याचं कामसुद्धा राज्यच करणार. तर राज्याच्या अर्थसंकल्पामधून राज्य निवडणूक आयोगाला आवश्यक असलेला निधी दिला जातो. ठीक आहे, कारण हे राज्य निवडणूक आयोगाबद्दल आपण बोलतोय. ओके, ब विधान बघा. राज्य निवडणूक आयुक्ताला पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे का, तर नाही. राज्य निवडणूक आयुक्ताला जर पदावरून दूर करायचा असेल तर तो अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींनाच असतो. ठीक आहे, तर इथं आपल्याला राज्यपालांचा अधिकार आहे, राष्ट्रपतींना समर्पित आहे असं दिलं आहे, तर चुकीचं आहे. हे त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना असतो. ठीक आहे, तर दोन्ही विधानं इथं अयोग्य होती. पुढचा क्वेश्चन आहे काटेरी वनात खालीलपैकी कोणते वृक्ष आढळतात. जॉग्रफीमधला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंटसुद्धा आहे, आयोगाने ऑलरेडी विचारला आहे. तर चिंपी, त्यानंतर बाभूळ, आंबेटी आणि बोर, तर यापैकी कुठली झाडं ही काटेरी वनांमध्ये आढळतात, तर बाभूळ आणि बोर, तर ही दोन झाडं ही काटेरी वनांमध्ये आढळतात. काटेरी वनांमध्ये धामण पण आढळते, कोरफड आढळेल, त्यानंतर सालई, निंब, खैर, हिरडा, निवडुंगसुद्धा, त्यानंतर हिवर, घायपात, तर असे बरेचसे वृक्ष हे काटेरी वनांमध्ये आढळतात. इथं पर्यायामध्ये इथं ऑप्शनमध्ये आणि जे क दिलं आहे म्हणजे चिंपी आणि आंबेटी, तर ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या वनांमध्ये आढळतात. तर ती कुठल्या वनांमध्ये आढळतात हे जर तुम्हाला माहिती असेल, तुमचा जॉग्रफीचा अभ्यास जर नीट झाला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. चिंपी आणि आंबेटी, तर ही झाडं कुठल्या वनांमध्ये आढळतात. ठीक आहे, तर याचा आन्सर तुम्ही कमेंट करून कळवा. पुढचा क्वेश्चन आहे कोरी अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, तो कोणत्या देशाकडून क्रिकेट खेळत होता. तर कोरी अँडरसन जे क्रिकेट खेळतात किंवा क्रिकेट बघतात यांना तर माहिती असणार आहे, तो न्यूझीलंड या संघाकडून खेळत होता. न्यूझीलंड देशाकडून तो खेळत होता कोरी अँडरसन, आणि त्याचा एक रेकॉर्डसुद्धा आहे, फास्टेस्ट 100चा रेकॉर्ड आहे त्याचा. आय थिंक 35 बॉलमध्ये केला असेल, 35 किंवा 36, आता मी कन्फ्यूज झालो आहे. तर जे क्रिकेट खेळणारे आहेत ना माझे मित्र, तर त्यांनी कमेंट करून कळवा की नक्की किती बॉलमध्ये त्यांनी फास्टेस्ट 100 केलेलं आहे. कोरी अँडरसन न्यूझीलंडचा प्लेअर होता ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आता निवृत्ती घेतली आहे. त्यांनी एकूण 49 एकदिवसीय सामने खेळले आहेत, 30 T20, 13 कसोटी सामने, म्हणजे खूप छोटं असं शॉर्ट असं करिअर होतं. एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 1109 धावा त्यांनी बनवल्या, T20मध्ये फक्त 285, कसोटीमध्ये फक्त 683. ठीक आहे, त्यांनी किती मॅच खेळले वगैरे ते तरी आपल्याला एक्झाममध्ये नाहीत विचारत, मात्र कुठल्या देशाकडून आणि जर असं काही फास्टेस्ट 100 वगैरेचं जर रेकॉर्ड असेल तर त्या खेळाडूवरती क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तर त्यांनी किती बॉलमध्ये सेंचुरी केली हे तुम्ही कमेंट करून सांगा. पुढचा क्वेश्चन खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले, त्यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. अ आणि ब दोन विधानं दिलीत. अ आहे 1971 प्रदर्शित झालेल्या आशा असाव्या सुना
हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. आणि ब अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. तर रवी पटवर्धन यांचे भरपूर फॅन असणार आहेत, कारण त्यांचं वय अराऊंड 83 होतं. त्यांचं निधन झालं त्यावेळेस 83 वयाचे होते ते. आणि आयोगाचा जर आपण आयोगामधले जर पेपर सेट करणारे किंवा आयोगामधले पदाधिकारी जर बघितले तर त्यांचं वयसुद्धा बऱ्यापैकी असतं. आणि रवी पटवर्धन यांचे ते नक्कीच फॉलोअर असतील, त्यांचे फॅन असतीलच. तर म्हणून रवी पटवर्धन यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर इथं दिलेली तर दोन्हीच्या दोन्ही विधाने योग्य आहेत. 1971मध्ये त्यांचं मराठी चित्रपटामध्ये पदार्पण झालं अशा असाव्या सुना या चित्रपटापासून. आणि अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरलेली आहे. 1971पासून ते 2020पर्यंत ते सतत या चित्रपटाच्या प्रवासांमध्ये होते. वयाच्या 82व्या वर्षापर्यंत सुद्धा ते नाटकांमध्ये सुद्धा धृतराष्ट्राची भूमिका करत होते. त्यांचं खूप असं प्रसिद्ध नाटक आहे आरण्यक. आरण्यक हे नाटक सगळ्यात पहिल्यांदा 1974मध्ये आलं होतं. त्यावेळेस त्या नाटकामध्ये रवी पटवर्धन यांनी रत्नाकर मतकरींसोबत कामसुद्धा केलं होतं. आणि 82 वर्षापर्यंत ते या नाटकातली धृतराष्ट्राची भूमिकासुद्धा बजावत होते. रवी पटवर्धन यांचे बाकीचे सुद्धा चित्रपट लक्षात ठेवू शकता. सिंहासन, उंबरठा, बिनकामाचा नवरा आणि अगदी अलीकडे आला होता तो म्हणजे हरिओम विठ्ठला. तर असे त्यांचे चित्रपट हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे अविधान. राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील 2 तर विदर्भातील 8 अशा 10 नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि ब चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव हे राज्यातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले. तर यापैकी फक्त ब विधान योग्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कन्हाळगाव हे जे 50वं आपलं अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्यातलं हे 50वं अभयारण्य असणार आहे. अविधानामध्ये थोडीशी चूक आहे. राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशी पश्चिम घाटामधली 8 वेगवेगळी ठिकाणं किंवा 8 क्षेत्र आणि विदर्भामधले 2 तर असे एकूण 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आली आहे. तर अ आणि ब पैकी फक्त ब विधान योग्य होतं. आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 2. आता या नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांमधली काही महत्त्वाची नावं इथं दिलीत, जसं की आंबोली दोडा मार्ग संवर्धन राखीव क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यानंतर चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूरमध्ये, आजरा भुदरगड अगेन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर गगनबावडा संवर्धन राखीव क्षेत्र कोल्हापूर, पन्हाळगड कोल्हापूर, त्यानंतर विशाळगडसुद्धा कोल्हापूरमध्येच आहे, जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र साताऱ्यामध्ये, मायनी संवर्धन क्षेत्र सातारा आणि विदर्भामधले जे आहे ते म्हणजे महेंद्री, मुनिया. तर आता यांना संरक्षित वनक्षेत्रात गणले जाणार आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती वनक्षेत्रांसंदर्भातची असावीत. नवीन यादी तुमची अपडेटेड असावी. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कन्हाळगाव जे असणार आहे तर ते आपल्या राज्यातलं 50वं अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे, ज्याचा एरिया जवळपास 270 चौरस किलोमीटरच्या आसपास आहे. एक्झॅक्ट 269 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दलची तुम्हाला असायला पाहिजे, कारण आपण अभ्यास करताना थोडं डिटेलमध्ये अभ्यास केला तर एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन आला तर तो तुम्हाला अटेंड करता येईल. तर याच दृष्टिकोनातून हे लेक्चर सिरीज तुम्ही बघत राहा. आजचं हे लेक्चर कसं वाटलं हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जाताना मी तुम्हाला आणखीन एकदा आठवण करून देतो, विजन स्टडीवरती राज्यसेवा 2021च्या बॅचचे ॲडमिशन्स हे आम्ही 15 डिसेंबरला क्लोज करतो आहे. 10 डिसेंबरची डेडलाईन थोडीशी वाढवण्यात आली, 15 डिसेंबर करण्यात आली आहे. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी 15 डिसेंबरपूर्वी ॲडमिशन घ्या. 2021च्या बॅचचे ॲडमिशन्स नंतर ओपन होणार नाही आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुमची इथंच रजा घेतो. हजत घेत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.